शुभ दुपार मैत्रिणींनो, आता हा दुपारची वेळ झालेली आहे आणि मी आज दुपारी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. कारण बघा आमच्या इकडे 2-4 दिवस खूप जास्तीचा पाऊस होता, त्याच्यामुळे काही बाहेर वावरातही जाता आलं नाही, काही नाही. आणि 4-5 दिवस झाले आपली बाजरी मैत्रिणी काढून ठेवली सगळी पाण्या पावसात अशीच आपल्या त्या पाथऱ्यानं आहे. पण जाऊ द्या, पाणी निथळून गेल्यावर चांगले होईल म्हणतात. हे बघा इकडं आमच्या हाणीबणीची छान अशी जोडी होती मैत्रिणींनो, परंतु एक जोडी कमी झालेली आहे. तर हे बघा मस्तपैकी पळती अंगणामध्ये इकडं तिकडं. आता एकटीच राहिलेली आहे, कारण तिचा जोडीदार होता त्याच्यावर केला कुत्र्याने हल्ला, बिचाऱ्याला मारलं गेलं. मग आता आमची एकटीच हाणीबणीची जोडीतली एकटीच राहिलेली आहे. तर चला आता मी वावरात चाललेली टप घेऊन. तर म्हणलं चला 4-5 दिवस झाले सीताफळं काय बघितली नाही, कारण पिकली असतील बरीचशी, डोळे चांगलं पडलं असतील, त्यामुळे ते मी आणायला चाललेली आहे. कारण सर्दी खोकला तर काही मैत्रीण अजून बरा नाही. आवाजही बसलेला आहे. सर्दी खोकल्यामुळे डोकंही दुखतंय. सीताफळ काही मग त्याच्यामुळं खात नाही. पण हे बघा मग पाखरच खाऊन जातात किंवा असेच पडून जातात. पण म्हणलं चला तोडून घ्यावा, म्हणजे कोणाला तरी कमीत कमी वानाळा वगैरे द्यायला होईल. हे बघा भरपूर असे आले. हे बघा चांगले डोळा पडलेले मस्त मस्त. पाऊस सकाळी झालेला आहे, कारण पाणी गळणारच आहे. हे बघा सगळं पाणी गळतंय. मस्त मस्त डोळे पडले, ज्यांना डोळे पडले अख्खे. आता सीताफळ मी काढून घेते आपल्या टापामध्ये मैत्रीण. मस्त सीताफळ आलेली आहे. तोडलं हे एक. ज्या सीताफळाने अख्खे डोळे पडलेत ना वरपर्यंत, बरेचसे सीताफळ आपले पाखरच खाऊन जातात मैत्रिणी. इकडे बसून एक तोडते खालीच. तर चला आता किती सीताफळं निघत आहे बघू. डोळा पडलेली सगळी मी पटापट आता तोडून घेते सगळे. इकडं अरुणाई मला मदत आलेली आहे सीताफळ तोडाय. काय पिरू तोडती का अरुणा? बघू ते पिकेले का? कच्चा आहे पण चांगला आहे मस्तपैकी एकदम, म्हणजे असं कचाटच खायला चांगला आहे एकदम. पिकेल्याच्यात आळ्या वगैरे निघत आहे. आणि हे बघा एवढ्या टापामध्ये आम्ही सीताफळ तोडले. दाखव अरुण हे खालची सीताफळ बघ. मोठे 2 सीताफळ निघली होती, पण बघा सगळी पक्ष्यांनी खाल्लेली आहेत. जरा पिकले का अजिबात ते ठेवीत नाहीयेत. इकडे एक अरुणाच्या हातामध्ये एक दे टाकून जाऊ दे. चला ते दोन्ही पक्ष्यांनी खाल्ले. आता हे टापातली एवढी सीताफळ आहे मैत्रिणी. चला आता एवढी पिकल्यावरती होतील किंवा कोणी आलं तर सगळ्यांना आता वाणावळा देऊन टाकू. घे जर हा पिरू तुला. तर काय वर सीताफळ आहेत, पिरू येतं. हे बघा अशी मस्तपैकी आकडी केलेली आहे, त्यांनी वडून काढायचं. हे टप सीताफळ घरी नेऊन ठेवा. आणि मैत्रिणी आता मला जायचं आहे घास कापाय. तर आपल्या गायांसाठी आता इकडं पार लांबपर्यंतची वळ आहे, त्या साईडला कडेला जाऊन कापायची घासाची वळ. आपले नारळाचं झाड आहे मैत्रिणी. हे बघा वर नारळ आलेले आहेत, पण इतके बारके नारळ खाली पडत आहेत ना. तर आता हा बराच मोठा झालाय, हा देखील पडला एवढा बघा. काय होते काय माहिती कशाने गळतात नारळ. बारके ते खूप सारे पडलेले. हे बघा किती नारळ हे असे बारके भरपूर पडलेत. पार सगळं नारळ बारके पडून गेले. काय होते काय कळत नाही. कोणाला काय माहित असं औषध तर सांगा नेमकी खा गळतात काय माहिती. एक टब्बर भरून एवढे नारळ आहेत. हे बघा बारके पडून गेले सगळेच. आपल्या गायांसाठी आणला घास कापून. आणि हे बघा आता चाललंय मस्तपैकी दोघींचं सऱ्याचं आणि आपल्या झाकीचं खायचं काम. घास चारा पाणी केल्यावर म्हटलं चला आपल्या बाजरीच्या शेतात जाऊन काय हाल हवाय बघावा. तर बघा 5-6 दिवस आलेल्या पावसाने सगळं बाजरीचं नुकसान झालेलं आहे. काही बाजरी अर्धी उभी दिसतीये आणि काही काढलेली आहे. तर सलग 5-6 दिवस पावसाचे. तर हे बघा म्हटलं असतील कणस चांगले, पण काही निम्मी नुकसानच होणार आहे. तर बघा कणसांना मोड आलेले आहेत, काही ओल्ली झाल्यात. बघा असं मोड आल्या धान्याला. काही बाजरी उबलेली दिसती. जे पदरात पडन ते पडन मैत्रिणी. लय सारी नुकसान आहे शेतकऱ्याची, पण काही इलाज नाही. बघा कशी बुरशी पकडली बाजरीनी सफेद हलून दिल्यात कणस.
ते बघा असं हिरवं हिरवं त्यांना हे आलेले आहेत, मोड आलेत. नुकसानीला काही पारावाराच नाही शेतकऱ्याच्या, पण काही इलाज नाही शेवटी. आता तो निसर्ग राजा आहे.